नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। बीड जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जे आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा दणका दिलेला आहे। तर त्याचीच बातमी असणारा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। तर हे काय प्रकरण आहे आणि याच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी काय कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत याच्याविषयीची सविस्तर माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला सर्व बारकावे यातले कळून जातील। तर बीड जिल्ह्याच्या 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा थेट दणका दिलेला आहे। सदस्यत्व जे आहे 418 ग्रामपंचायत सदस्यांचं तर ते रद्द करण्यात आलेलं आहे। बीडचे जिल्हाधिकारी जे आहेत सध्याचे अविनाश पाठक यांनी ही कारवाई केलेली आहे। जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे। तर यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्गातील राखीव असलेल्या जागांवर निवडणूक लढवणाऱ्या व्यक्ती जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र निवडून आल्यापासून 12 महिन्याच्या आधी सादर करणं आवश्यक असतं। तर ज्यांनी सादर केलेलं नाहीये तर त्यांच्यावर ही कारवाई केली जात आहे। तर 2020 पासून पुढे आलेल्या म्हणजे ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका आणि पोटनिवडणुकांमधील राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या अनेक सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे। यात आष्टी, अंबाजोगाई, वडवणी, पाटोदा, माजलगाव, केज आणि धारूर तालुक्यातील 413 ग्रामपंचायत सदस्य आणि 13 सरपंचाचे सदस्यत्व रद्द करण्यात आलेले आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ही कारवाई जी आहे तर ती करण्यात आलेली आहे। तर त्याच्या संदर्भातली ही नवीन माहिती होती। तर बीड जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांवर ही कारवाई थेट जिल्हाधिकाऱ्याकडून करण्यात आलेली आहे। तर त्याच्याच संदर्भातली ही बातमी होती। तर ही बातमी जी आहे तर तुमच्या काही सजेशन असतील, शंका असतील, काही तुमचे समस्या असतील किंवा मग तुमचे काही सजेशन असतील तर कमेंटमध्ये नक्की नोंदवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद।